जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये पारंपरिक पद्धतीने आज गाजराचा दाणेदार हलवा करणार आहे। गाजराचा हलवा करण्यासाठी गाजराला माती असल्यामुळे 15 ते 20 मिनिट पाण्यात ठेवायचे। त्यानंतर वरची साल काढायची, नंतर धुवून घ्यायचे। त्यानंतर असा किस करून घेतला। गाजर किसून घेतले की असा एकसारखा किस तयार होतो। गाजराचा हलवा करण्यासाठी अशी जाड तळाची कढई घ्यायची। यामध्ये 2 चमचे साजूक तूप वितळलं, गाजराचा किस, गाजर किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा। 5 ते 6 मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचा। हिवाळ्याच्या दिवसामध्ये असे छान ताजे लाल गाजर मिळतात। तुपावर गाजर परतून घेतला की हलवा चवीला खूप छान होतो। 5 ते 6 मिनिट झाले आहे। 1 किलो गाजरसाठी मी 1 लिटर दूध घेत आहे। दूध आधीच गरम करून घेतलं। असं तळापासून मिक्स करायचं। हे दूध आटवून घ्यायचं आहे। गाजर हलवा करताना मोठे व लाल रंगाचे गाजर घ्यायचे, म्हणजे हलवा छान होतो। हलवा करण्यासाठी कढई अशी मोठी घ्यायची, म्हणजे गाजर छान परतता येईल। मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। यावर झाकण न ठेवताच शिजवायचा। हे शिजेपर्यंत अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। यामध्ये मी आधी इलायची बारीक केलेली आहे। त्याच भांड्यात अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम असे जाडसर बारीक केले, म्हणजे हलव्यामध्ये एकजीव होते। यातील दूध आटलेलं आहे। 1 किलो गाजरसाठी 1 वाटी साखर। हलवा किती गोड पाहिजे त्याप्रमाणे साखर घ्यायची। यामध्ये 1 वाटी घट्ट साय, दुधाची अशी घट्ट साय टाकली की खवा न टाकताच छान मलाई हलवा तयार होतो। साखर मलाई मिक्स करून छान परतून घ्यायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। यामध्ये मिक्सरला जाडसर बारीक केलेले काजू बदाम कट करून टाकू शकता, पण असे मिक्सरला जाडसर बारीक केले की हलव्यामध्ये एकजीव होते आणि लहान मुलांना, आजी आजोबांना हलवा खाताना यातील काजू बदाम बाजूला काढावे लागत नाहीत। यामध्ये 1 चमचा साजूक तूप, असं शेवटी 1 चमचा साजूक तूप टाकलं की हलवा छान होतो। सर्वात शेवटी इलायची पावडर, जायफळ पावडर, गोड पदार्थामध्ये जायफळची चव छान येते। 1 मिनिट परतून घ्यायचं। यातील दूध आटलेलं आहे। पारंपरिक पद्धतीचा दाणेदार गरम गरम गाजर हलवा तयार आहे। रंग छान आलेला आहे। वरून थोडे पिस्ताचे काप। तुम्हाला गाजर हलवा कसा आवडतो? गरम गरम गाजर हलवा की थंड झाल्यावर? या पद्धतीने करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।